गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिद्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिवलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। पुण्डलीकवरदारि विठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः। ओम नमो जी सद्गुरुनाथा आपल्या चरणी माझा माता वचन ऐकावे कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकादायांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो चरण श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। ऐशियाचा पदर धरा ऐशियाचा पदर धरा ऐश्याचा पदर धरा जेणे देव येईल घरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषीमुनी। उपस्थित जमलेल्या माझ्या माता पित्यांनो नामधारकांनो साधकांनो हरिभक्तांनो वारकऱ्यांनो उपस्थित सर्व आत्मस्वरूप माझ्या भावंडांनो सेवेकरता घेतलेला भंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगदवंद्य जगद्गुरु तुकोबरायांचा मनाला मनोबोध करणाराचा अभंग आहे। नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप
सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामिना दूर राहे. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या काळाची एवढी पडेल बा जेव्हा. सोडविना तेव्हा मायबाप विठ्ठल. चला हळूहळू तर तुमचं होऊ द्या, मी सेवा सुरू करतो. हा हरीश बाबा, खूप सुंदर नियोजन. पंढरी उभी केलीस तू तुझ्या प्रयत्नानं आज, नाही का? खूप सुंदर माहोल, सर्व व्यवस्था अतिउत्तम. पितृप्रेम काय असतं त्याच्याही नियोजनावरून कळते. 25 वर्ष होऊन गेली धोंडेराम दादांना या ठिकाणी देह ठेवून, पण 25 वर्षानंतर गोड जेवणाचा कार्यक्रम होतोय ही माझ्या आयुष्यात पहिल्यांदा घडणारी गोष्ट आहे. त्या लेकराचं इतकं वडिलांवरचं प्रेम दाटून आलं आजच का दाटून यावं? या पाठीमागची नवनाथ असेल, सोमेश्वर असेल, हरीश असेल, ही लेकरं लहान लहान असताना वडिलांचं छत्र हरपलं. आणि ते छत्र कसं हरपलं हे पाटलोबांच्या तोंडून ऐकताना माझ्या डोळ्यात काल अश्रूच दाटून आले. म्हणजे लेकरासाठी शिधा गोळा केला आणि ते उशाशी साठवून ठेवलं. श्वानाने येऊन त्याच्यावर हल्ला केला आणि ते करत असताना त्यांच्या वडिलांच्यावर, धोंडराम दादांच्या वरती त्या श्वानाने आक्रमण केलं आणि ते तिथे गतप्राण झाले. म्हणजे इतकी प्रतिकूल परिस्थिती, इतकी नाजूक परिस्थिती असताना त्यावेळी गोड जेवण करण्याची शक्ती किंवा सामर्थ्य हे त्यावेळेला नव्हतं. पण तेव्हापासून माझ्या वडिलांच्या पुण्यस्मरण प्रित्यर्थ गोड जेवणाचा मला कार्यक्रम करायचा आहे. आणि ज्यावेळेला वस्तुस्थिती परिस्थिती बदलली, हो तेव्हा कुठं आज हा भव्य दिव्य असा सोहळा त्या लेकराने आयोजित केला. हरीश बाबा, तुझं पिताप्रेम आज दिसून आलं. या आठवणीतच खऱ्या अर्थानं वडिलांचं तुम्हा ठिकाणावरती, तुम्हा कुटुंबावरती आशीर्वाद आहेत, त्याबद्दल दुमत नाही. असो, गोड जेवणाचं औचित्य साधून आजची कीर्तन सेवन, त्या कीर्तन सेवेचं औचित्य पाहून आजच्या अभंगाची निवड आहे. भैरवनाथाच्या भव्य दिव्य या प्रांगणामध्ये जागृत देवस्थान आहे. मला वाटते जिल्ह्यात असं मंदिर नसेल, इतकं सुंदर मंदिर या गावात आहे. आमच्या सुंदर महाराजांनी प्रयत्न करून हे गाव सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केला. किंबहुना माणसं माणसाला जोडली.
कोणतेही वैरभाव न ठेवता गुणा गोविंदाने हे गाव नांदते हे ऐकल्याबरोबर ऊर भरून आला, समाधान वाटलं. अशा या पवित्र स्थानी, पवित्र ठिकाणी, पवित्र गावामध्ये आजची ही कीर्तन सेवा आहे. औचित्य वेगवेगळं असतं. मला वाटते नंदनजला माझा कार्यक्रम झाला होता, तिथं मी घोंगडी या विषयावर बोललो होतो. कोण कोण होतं त्या गावी कीर्तनाला? होय ना? हां. त्यानंतर सराडगावला माझं कीर्तन झालं, तिथं मी ध्यान या विषयावर बोललो होतो. आणि आजचा विषय अभंग जरी वैराग्य निर्माण करणारा असला, कारण अभंगामध्ये काय सांगितलेलं आहे, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामिना दूर राहे, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणिक सोयरी भली भली. इथं जर तुकोबऱ्या संगत असतील, आईबाप सोडवायला येत नाहीत, तर मी आजच्या कीर्तनातनं आईबापाचं रक्षण करा म्हणणार नाही, आईबापाला सांभाळा म्हणणार नाही, उपदेशाचे डोस मी पाळणार नाही. कारण एका बाजूला आम्ही आई वडिलांना सांभाळा म्हणतो, एका बाजूला तुकोबऱ्या म्हणतात, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा. एक गोष्ट लक्षात ठेवा, परमार्थ हा तुम्हा आम्हाला भावबंधनातून सोडवण्यासाठी आहे, अडकवण्यासाठी नाही. आम्ही अडकवायला निघालोय. या अभंगाला अनुसरून, या विषयाला अनुसरून ज्ञानोबऱ्यांचे गोड प्रमाण आहे. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवे निर्वाणी, मित्र सजन सखे येतो सुखाची मांडणी, मित्र सजन सखे येतो सुखाची मांडणी, एकलावी दुःख भोगी उभी पाठ बसणी, एकलावी दुःख भोगी उभा पाठ बसणी, कोणी माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, शेवटच्या क्षणाला कुणीही येत नाही, ज्ञानोबऱ्या सांगतात. त्याच्याही पुढे जाऊन ज्ञानोबऱ्या परखडपणे सांगतात, कोणाचे माय बाप कोणाचे गण, कोणाचे माय
कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल लया. मग उपदेश होईल का? आई वडिलांना सांभाळा. हा समाज प्रबोधनाचा भाग आहे, कीर्तनाचा भाग नाही. असो आजच्या अभंगातून तुकोबाराने उपदेश करताना मनाला केलेला, तुम्हाला नाही केलेला. तुम्ही आम्ही ज्यांच्या अधीन आहोत, सर्व जड ज्याच्या अधीन आहोत ते म्हणजे मन. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, माझ्या कीर्तनामधून एकदा अभंग पकडला की तू सोडवल्याशिवाय, पूर्ण केल्याशिवाय मी थांबत नाही. आजूबाजूला भरकटत नाही, सद्गुरू मला भरकटून देत नाहीत. त्यामुळं जो अभंग घेतलेला आहे त्या अभंगाला अनुसरूनच आपण पुढे जायचं आहे. आजचा खऱ्या अर्थाने अभंगाचा विषय मन आणि माया. कधी कधी मला प्रश्न असा पडतो, मी विनोद करत नाही, मी हसवत नाही, तरीही मायबाप जीव मला बोलवतात कीर्तन सेवेसाठी. हे तुमचं प्रेम आहे, हे तुमचं परमार्थावरचं प्रेम आहे, तुमच्या अध्यात्मावरचं प्रेम आहे. मला सासूसुनीच्या गोष्टी, गप्पा टप्पा थापा, राजकारण्यांवरती टीका वगैरे असं मला काहीच करता येत नाही. आणि देवाने माझी तीच विनंती आहे, हे असलं काय माझ्या वाचेतून आणूच नकोस. जे काय असेल ते भगवंताच्याच कीर्तिरूपाचं वर्णन, वेदांत अध्यात्म एवढीच माझ्या हातून तुझी सेवा घडू दे. आता थेट अभंगाकडे येतो. नको नको मना गुंतमाया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. तुकोबाराने खऱ्या अर्थानं थोडीशी भीती घातलेली आहे. ती भीती कोणती आहे? अखेरच्या श्वासाला, ज्यावेळेला आमचा शेवटचा प्रवास चालू असतो आणि अंथरुणामुळे खिळून पडतो, त्यावेळेला तुकोबाराने मनाला मनोभूत करण्याचं कारण काय? कारण तुकोबारांना एक गोष्ट माहित आहे, कुणी किती मोठा असला, कुणीही कितीही मोठा असला तर तो मनाच्या अधीन आहे. विषयाचे सुख नको नको मना, पाहत्या रावणा काय झाले. बलाढ्य आहे पण मनाच्या अधीन गेल्यामुळं रामाच्या हातून बाण स्वीकारावा लागला, मृत्यू स्वीकारावा लागला. इंद्रा पडली भगे. इंद्रपदे फार मोठा आहे पण त्यालाही भग पडण्याचं कारण मनात तो आहे. चंद्र झाला काळा, नाही का? इतका गोरा गोमटा स्वच्छ चंद्र, त्याला डाग पडायचं कारण ऋषीच्या पत्नी बरोबर संग केला आणि डाग पडला त्याला. हिचं पाठिंबाचं कारण मनात तो आहे. नारद चुकला चाळा भजनाचा. तिन्ही लोकात नारायण नारायण म्हणून गमन करणाऱ्या नारदाला, ऋषीला मनानं कामांध केलं, मनानं कामांध केलं. आणि काय भोग भोगावे लागले? नारदाचा नारदी झाला ना 60 पोरे झाली त्याला. 60 पोरहून प्रपंच दुःख कुणामुळे भोगावं लागलं? मना तुझ्यामुळे भोगावं लागलं. किती मोठा आहे नारद तरी सुद्धा. आणि म्हणून एवढ्यासाठी तुका येतो का कुलती, पुढे याता याती गर्भवास. भली मोठी जर मनाच्या अधीन जाऊन मातीत गेले असतील तर सर्वसामान्य जीवांची काय कथा? कारण मनच इतकं मजबूत आणि इतकं सामर्थ्यवान आहे. भल्या भल्यानं त्यानं मातीत घातलेलं आहे. तुम्ही आम्ही कुठल्या झाडाचं पान? आणि म्हणून तुकोबाराने तुम्हा मला उपदेश न करता थेट मनाला उपदेश केला की ज्याच्या अधीन तुम्ही आम्ही आहे. बरं, त्याच्या अधीन आहे, आता सुद्धा अधीनच आहे आम्ही. बरोबर आहे की नाही? संवाद कोणाशी चाललाय आपला?
सगळे आमच्यातनं कर्म जे घडतात ते कोणामुळे घडत आहेत? आधी संभाषण आमचं मनाबरोबर असतं, मन प्रभावी आहे आणि त्या मनाचा आम्ही ऐकत असतो, दिवसभराची कर्म करत असतो. सकाळी उठलं की संवाद आमचा मनाशी सुरू होतो, दिवसभर मनाच्या संवादातच चालतो. रात्री झोपताना सुद्धा मनाशीच संवाद करतो, उद्या काय करायचं आपल्याला, कोणाची जिरवायची आहे, कोणाला पाणी पाजायचं आहे. हे आदल्या रात्री ठरतं. तुका म्हणे होयो मनासी संवाद, होय मनासी संवाद, म्हणे होयो मनासी संवाद, होय मनासी संवाद, तुका म्हणे होय मनासी संवाद आणि आपलाची वाद. अहर्निशी मनाच्या अधीन तुम्ही आम्ही आहे, लक्षात ठेवा. एवढंच नव्हे, जन्म मृत्यूला कारणही मनच आहे. बद्धाला कारण मन आहे आणि मोक्षाला कारणही मनच आहे. आत बाहेर मन आहे, सगळीकडं मन 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 मनच आहे. मनाचा जन्म कुठं होतो? सगुण आणि निर्गुणाच्या संबंधानं जो विकार तयार होतो त्या विकाराचं नाव आहे मन. जशी एकूण इंद्रिय 10 आहेत, तसं 11वं इंद्रिय एक मन आहे. बर, कुठून आहे ती आमच्या बरोबर? कधीपासून आमच्या बरोबर आहे? या जन्मात नाही. हे मन या जन्मात नाही, हे मन आमच्या बरोबर जन्मोजन्मी आहे. जिथं जिथं म्हणून आमचा आत्मा पोचला तिथं तिथे आत्म्याबरोबर तो मन पोचलेलंच आहे. किंबहुना मनाबरोबर आत्मा पोचलाय, म्हणजे आधी मन पोचलेलं आहे. आम्ही जन्माला येताना, या मनुष्य देहात येताना, या नर जन्मात येताना कुणाकुणाला बरोबर घेऊन येतो? मनाचं मन पण आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. मन म्हणजे नेमकं काय? हे आत्ताचं नाही आहे. हे जीर्ण झाल्यानंतर हा देह ठेवतो, पण हा देह ठेवल्यानंतर यातला आत्मा जातो. आत्मा जातो म्हणजे नेमकं काय होतं? चैतन्य निघून जातं. एकूण शरीराचे 4 अवस्था आहेत. कोणकोणत्या अवस्था आहेत? एकूण 4 शरीर आहेत. कोणकोणते? स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. स्थूल म्हणजे समोर दिसतं हे जड, हे स्थूल आहे. सूक्ष्म म्हणजे मन, कारण म्हणजे वासना, आणि महाकारण म्हणजे ज्या वासनेनं पुढचा जन्म जीव घेतो, जीवात्मा घेतो, ते महाकारण देह म्हणजे वासना, महावासना. असे एकूण 4 देह आहेत. स्थूल शरीर जड शरीर घेऊन जाता येत नाही, म्हणून या पृथ्वीवरती त्याला अग्निसंस्कार दिले जातात किंवा दफन केलं जातं. तिथून पुढं सूक्ष्म कारण आणि महाकारण, मन, वासना आणि महावासना, हे तिन्ही आपल्या बरोबर येतात. वासने बरोबर येते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. बर, ती नुसती एकटे वासना येत नाही, तर ती वासनेची 6 पोरं बी बरोबर घेऊन येते. ती कोण कोणते आहेत? काम, क्रोध, मोह, मत्सर, अहंकार आणि दंभ, ही 6 पोरं बी घेऊन येते. मूल जन्माला आल्यानंतर 5व्या दिवशी आम्ही सटवी पुसतो ना, सटवाई पुसतो की नाही? ते सटवाई पुजणं म्हणजे काय? सट व आई, षड विकारांची आई म्हणजे वासना. तिला आम्ही अप्रत्यक्षरित्या अशी प्रार्थना करत असतो, बाई ग,
हे तुझ्यामुळं कार्ट जन्माला आले, वासनेच्या संगे तुझ्यामुळं ते जन्माला आले. आता इथून पुढं तुझ्या लेकरापासून ह्याचा सांभाळ तूच कर, असा तो आध्यात्मिक बोध आहे. लक्षात ठेवा, सटवाईचं पूजन म्हणजे. आणि ती सटवाई म्हणजे वासना, तिचे षड विकारी पुत्र हेही बरोबर येत असतात. हा देह ठेवल्यानंतर आत्म्याबरोबर कोण कोण येते ते सांगतोय. त्याच्याबरोबर इतर विकार, अहंकार, दंभ, छळ, कपट, द्वेष, निंदा, आशा, त्रशा, कल्पना, कामना, वासना, भावना, इच्छा, त्रशा, तमन्ना, संकल्प, विकल्प, भेद, खेद, संशय हे सगळे बरोबर येतात. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, या मनावर अनंत जन्माचे झालेले संस्कार, या देहावर आणि या आत्म्यावर अनंत जन्माचे झालेले संस्कारही बरोबर येतात. आता संस्काराचा अर्थ काय? सकाळी उठल्याबरोबर बायकोनं भांडा आपटावं आणि शिवीगाळ करावी, तेच टोडं डोक्यात असतं आमच्यात, तेच झालेला संस्कार. शेजाऱ्याने शिवीगाळ करावी, ते झालेले संस्कार. जाता जाता एखाद्याने अपमान करावा, ते मनावर ठस उमटलेले संस्कार. लक्षात आलं का? नैसर्गिक आपत्ती, झालेले संस्कार. रोगानं पछडणं, झालेले संस्कार. हे सगळे संस्कार गोळा करून, बरं एका जन्मातले नाही, ती अनंत जन्मातले आहेत. किती जन्म आहेत माहित आहे आपल्याला? 83,99,999 गुणिले 1 कोटी एवढे जन्म आहेत. आणि मग शेवटची पाळी हा मनुष्य जन्म, म्हणजे 83,99,999 गुणिले 1 कोटी जन्मावरती झालेले आघात संस्कार आम्ही बरोबर येताना तो आत्मा घेऊन येतो. आणि कोणी कोण घेऊन येतो? संचित प्रारब्ध हेही घेऊन येतो. एकूण त्रिपुटे आहेत, संचित प्रारब्ध आणि क्रियामान. क्रियामान हे प्रत्येक जन्माबरोबर असतं, म्हणजे जन्मातच आम्ही करत असतो, पण संचित आणि प्रारब्ध हे येताना घेऊन येतो. समजून घ्या, आमच्यात जे कर्म घडतंय ना, ते संचित आणि प्रारब्धामुळे सगळं घडतंय. हे काय मंडळी म्हणतात की आम्ही गळ्यात माळ घातली, वाऱ्या केल्या, पंढरीच्या वाऱ्या केल्या, तीर्थाटन केली, सगळं केलं, दंडन मुंडन केलं, व्रत केलं, वैकल्य केलं, सगळं केलं, पण महाराज काय आमच्या घरात खड्याला गड्याला गाठ नाही. उगीच माळ घातली, उगीच अनुग्रह घेतला, उगीच वाऱ्या केल्या. पश्चाताप होतो ना. हे का होतं माहित आहे? हे या जन्मातलं नाहीये, ते पूर्व जन्मातलं आहे, प्रारब्धातलं आहे. आम्ही संचितातला प्रारब्ध थोडस घेऊन आलोय, म्हणून हा कार्यभाग पुढे चालू आहे. हेही घेऊन येतो आम्ही, संस्कार घेऊन येतो, संचित घेऊन येतो, प्रारब्ध घेऊन येतो, विकार घेऊन येतो, वासना घेऊन येतो. आपण येत असताना त्या मनाचा एवढा अधिकार, त्या आत्म्याचा एवढा अधिकार नाही, किंवा आत्मा एवढा सबल नाहीये की सगळ्यांचं ओझं तो घेऊन येतो. नाही, ह्याचा सगळ्यांची मोठ बांधणारा कोण आहे? या सर्वांची मोठ बांधणारा कोण आहे? तर ते मन आहे. समजून घ्या. कुठून आलाय तो? जेव्हापासून या आत्म्यानं या देहाचा स्वीकार केलेला आहे, तेव्हापासून ते मन आमच्या बरोबर आहे. किती मोठा आहे. आणि म्हणून तुकोबाराने उपदेश करताना सांगितले, बाबा रे पांडुरंग, तुम्हावर उपदेश नाही, तर हा उपदेश मनाला आहे, की ज्याच्या अधीन राहून तुम्ही मी वाटचाल करतोय. भल्या भल्यांना त्या मनानं जुमानलं नाही. व भल्या भल्यांना एवढंच कशाला सांगायला पाहिजे? अर्जुनालाही प्रश्न पडला, अर्जुनालाही प्रश्न पडला, हो की भगवंता पार्थ म्हणे, जनार्दना बहु चंचलता या मना, स्थिर नाही जीव भावना याचे दंडन सांगीजे. मन इतकं चंचल झाले भगवंता, याच्यावरती मार्ग सांग, याच्यावरती दंड सांग. हा प्रश्न सख्य भक्त अर्जुनाला पडला. हा प्रश्न विचारल्याबरोबर देवाने कपाळावर मारून घेतलं. म्हणले, अर्जुना तुला खरं सांगू का, या मनाचं एक वैशिष्ट्य असं आहे, तू म्हणतोयस माझं मन माझ्या ताब्यात नाही, पण ते सोडून दे, मी तुला सांगतो
अरे मन हे मज पासून पर्यसे माया अधीन मन आकळी ऐसा कवण योगी नाही. मनाला आवर घालणारा योगीच अजून जन्माला आलेला नाही. तू काय घेऊन बसलायस? 60-60 हजार वर्ष योग करणारा एका मनानं घोटाळा करून टाकला. छन्नुक छुन्नुक पैंजणचा आवाज आला आणि तिची 60 हजार वर्षाची तपश्चर्या मातीत गेली. कळते का? एवढे बलाढ्य मन आहे. मगाशी सांगितले कोणाकोणाचा घात केलाय. एवढे बलाढ्य मन जे भगवंतालाही आवरता आलं नाही. अरे मन हे मज पासून पर्यसे माया अधीन मन आकळी ऐसा कवण योग्य नाही. मनाला आवर घालणारा योगीच अजून जन्माला आलेला नाही. बोला आता. पाटील देह गावता काया का धरून पाया भगवंताला हे मन आवरता आलं नाही. मन हे मजपासून पर्यासे मायाधीन. ते मायेच्या अधीन आहेत. ते माझ्याजवळ येऊ बी शकत नाही, चकटू बी शकत नाही. ते मायेच्या अधीन आहे. माया जशी नाचवेल तसं ते नाचत असतं. ते जसं नाचतं तसं आम्ही नाचत असतो. श्रीधर फडकेंचं गोड मनावरती एक छान लाईन आहे. मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा स्वप्नातील पदर धुक्याचा. इतकं मन हे चंचल आहे. कोणाच्याच हाताला सापडलेलं नाही. ज्ञानोबराने त्याला उदाहरण देताना मरकटाचं उदाहरण दिले, माकडाचं उदाहरण दिले. कसं आवरायचं त्याला? आवरायचं कसं? ज्ञानोबरांनी आवरण्याचा एक मार्ग सांगितलेला आहे. कबीरदासाने एक आवरण्याचा मार्ग सांगितलेला आहे. संतांचं चरित्र, संतांचं साहित्य ते यासाठीच आहे. मनामुळं जिथं जिथं घात झालेला आहे, मनामुळं जिथं जिथं दुःखाला कारण झालेलं आहे, तिथं तिथं संतांनी गोड पर्याय सांगितलेला आहे. मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर. ऐका, आमचं मन चंचल आहे ना, भरकटते, कुठे बी जाते. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकले तरी फिरून येते. एवढंच कशाला पाहिजे? ध्यानाला बसलं, चिंतनाला बसलं तरी सुद्धा ते मन विषयांध होत असतं. किती आवरण्याचा प्रयत्न करा. बरेच जण माझ्याकडे येतात, म्हणजे महाराज आम्ही ध्यानाला बसलो की ध्यानावर लक्ष लागत नाही, मग मन भरकटते, ती जाग्यावर येत नाही.
त्याला सोपा मार्ग सांगू, सोपा मार्ग. त्याला जेवढं भरकटायचं तेवढं भरकटू द्या. विरोध केला की जास्त ते करतं. त्याला विरोध केला की ते बघा, अनंत जन्म आमच्या बरोबर आहे, त्यामुळं आपली योग्यता आपली शक्ती त्याला माहित आहे. आपली शक्ती त्याला माहित आहे. हा, मग एक काय करायचं, त्याच्या नादालाच लागायचं नाही. त्याला काय भरकटायचं ते भरकटू दे. मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर. नहीं खींचे कमान तो कहां जाएगा तीर. धनुष्याची दोरीच जर ओढली नाही तर बाण कुठे जाणार आहे. काय मनाला भरकडायचे भरकटू दे, जाऊ दे. ते विष्टेवर बी जाऊन बसत, इतकं ते घाणेरड आहे. सहज जरी तुम्ही पापडी मिटून चिंतनला बसला की त्याचं अवगुण दाखवायला बरोबर ते सुरू करतं. जाऊ दे. पाप घडतं कधी, कर्म घडतं कधी, तुम्ही मनाच्या मागून गेलात आणि मन सांगितल्याप्रमाणे आपण कर्म केलं. हो, ते कर्माचा भोग म्हणून पाप आम्हाला ते भोगावं लागतं. मनाला पाहिजे तिकडे जाऊ दे. आपलं शरीर जर गेलं नाही तर शरीराकडून होणार कर्म थांबलं. कर्म थांबलं की भोग थांबला, भोग थांबला की फळ थांबलं. किती सोपं आहे. आणि म्हणून मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर. नहीं खींचे कमान तो कहा जाएगा तीर. तसंच गोड ज्ञानोबरांनी इतकं छान उदाहरण दिले. पर प्रत्येक संतांचं एक सांगण्याचं टेक्निक वेगळं आहे. हो, तुकोबराने परखडपणे मनाला मनोभूत केलाय. तसंच समर्थांनी मनाला मनोभूत करताना हो गोंजरून मायेनं प्रेमानं 200 ओव्या लिहिलेत. किती? मना सज्जना भक्ती पंथे. हो, चाबूक नाही काढला, कारण त्यांना माहित आहे फटकरलं की उराव येणार आहे. गोंजरून काय असेल ते तरी श्रीहरी पावे जेतो स्वभावी. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. तसंच ज्ञानोबऱ्यांनी ऋणू झुणू रे भ्रमरा सांगितू अवगुणू रे भ्रमरा. कमल दलू रे भ्रमरा, चरण कमल दलू रे भ्रमरा. होगी तू निशळू रे भ्रमरा. रे भ्रमरा काटी तू अवगुणू रे भ्रमरा. काय माऊलीने गोड एक उदाहरण दिले. माऊलींच्या कल्पना शक्तीचा आविष्कार बघा. मनाला उपमा देताना भ्रमराची उपमा दिलेली आहे. हे मनरूपी भ्रमरा. आता भ्रमर कसा करतो बघा. माऊलींच्या काव्याचं एक वैशिष्ट्य काय, अलंकारिक काव्य. कसं अलंकारिक आहे, भ्रमर उडतो पण भ्रमराच्या भुंग्याचा आवाज सुद्धा काय कौतुक आहे ना माऊलींचं. हे ऋणझुण करणाऱ्या भ्रमरा हे मना. त्या भुंग्याचं वैशिष्ट्य काय माहिती का भाऊ, ते काय करतं, या फुलावरनं त्या फुलावर, त्या फुलावरनं त्या फुलावर, त्या फुलावरनं त्या फुलावर, त्या फुलावरनं. तसं मन कसं आहे माहिती आहे का,
कामावरनं क्रोधावर, क्रोधावरनं मोहावर, मोहावरनं ममत्वावर, हे असं विषयांच्या एक 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 ठिकाणी जात असतात. तिथं तोंड घालत असतं ते मन. हो, काम विकार संपला की क्रोध, क्रोध संपला की मोह, मोह ममत्व, अहंकार, ह्याच्याच पाठीमागं लागत असतं ते. आणि म्हणून उपमा देताना माऊली म्हणतात, ऋणू झुणू ए भ्रमरा अवगुण सांड. या विषयावर त्या विषयावर, त्या विषयावर त्या विषयावर अवगुण सांड. आणि काय कर, तुला जर आवरता येत नसेल स्वतःला तर एक काम कर, चरण कमल तलू, माझ्या पांडुरंगाच्या चरणाजवळ जाऊन विसावा घे. त्या चरणामध्ये असणाऱ्या मकरंदाचा आनंद घे. हो, तुझं सोनं होईल रे राजा. ऋणू झुणू, ऋणू झुणू रे भ्रमरा. आपल्याला जमेल का नाही? जमेल का नाही आपल्याला? बघा, विरोध करायचा नाही मनाला. तुका म्हणे होय मनाशी संवाद. विरोध करायला गेला की ते मानगुटीवर बसलंच म्हणून समजा, ते अत्यंत बलाढ्य आहे. म्हणून विरोध करू नका. बरं, हे नेमकं मन कुठल्या झाडावर बसते ते जरा बघूया. आमच्यातून कर्म घडतात कशी, कुणामुळं घडतात तेही बघूया. युद्धभूमीवरती सैनिकांची निवड करतात. हा दृष्टांत मनाचा कान करून ऐका आता. बरं, कीर्तन ऐकणारं मनच आहे बरं, आणि सांगणारं सुद्धा. पण कधी कधी काय होतं माहिती आहे का, चोराचा अवगुण चोरापुढं सांगायला गेलं की चोराला राग येतो. तसं मनाला जर वेगळा ऐकायची सवय असल्यानं अध्यात्म कानावर पडलं की त्याला राग येतो. कारण त्या मनाला काय ऐकायची सवय आहे? चुटकुले, विनोद, वात्रटिका, व्हॉट्सअपचे जोक, नाही का, हे ऐकायची सवय आहे. मी आल्यापासून बघतोय सगळे गंभीर आहेत चेहरे. कारण या व्यासपीठावर फक्त आम्हाला करमणूक कळते, हसवणं कळतं, एवढंच आम्ही ऍक्सेप्ट करत आलो आतापर्यंत, नाही का. त्यामुळे मनाला राग आलाय माझा. त्या महाराजाला कोणी बोलविला नाही का. मी गमतीनं सांगत असतो दृष्टांत, गमतीनं सांगतो. मला वाटतं तुम्ही ऐकला बी असं. हो, जसं आज मायेचा योग येणार आहे श्रवणाचा, तसं मायेचा आणि ब्रह्माचं निरूपण चाललं होतं. परब्रह्म हे सत्य आहे, माया म्हणजे भ्रम आहे. भ्रम म्हणजे काहीच नाही, पण भ्रमाचं महत्व इतकं वाढलंय की सत्य म्हणजे परब्रह्म, परब्रह्मावर आलेलं आवरण म्हणजे माया, आणि ती निव्वळ भ्रम आहे. हा विषय चालला होता. सगळीच आता जसे तुम्ही गंभीर बसलाय, तुमचं मन जसं गंभीर झालेलं आहे तसंच त्यावेळेला सगळी गंभीर झाली होती. मी म्हटलं काय बाबांनो, सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय, हा विषय गोड चाललेला आहे, आध्यात्मिक विषय आहे, कोणाला काय कळलं का? एक नाही, दोन नाही, सगळ्यांनीच मोठं डोळं केलं. मला प्रश्न पडला, बहुतेक कीर्तन आपलं कळत. म्हटलं सांगा बाबांनो, सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय. न राहून एकानं हात वर केला. म्हटले महाराज मी सांगू का? सांग बाबा म्हणलं. तो म्हटला महाराज तुम्ही सांगता हे सगळं सत्य आहे, पण तुम्ही सांगितलेलं आम्हाला कळलंय असं जे तुम्हाला वाटते तो तुमचा भ्रम आहे. तसं आल्यापासून असं वाटायला लागलं मी भ्रमात आहे का, मी भ्रमात आहे का, कळतंय का, समजून घ्या. आणि अध्यात्म कानावर पडायची सवय लागू द्या जरा. वाजत असे बोंब कोणी न ऐकती काणी, हरी हरी न म्हणता त्याची थोर झाली, आणि संतांनी आयुष्य वेचलं. हो, समाजाचे धोंडे खाल्ले, दगडगोटे खाल्ले, झोळीत शेण स्वीकारलं. गाढवावरून तुकोबऱ्यांची धिंड काढली, ज्ञानोबा माऊलींच्या झोळीत शेण टाकलं लोकांनी. पण कुणालाही दोष न देता
भगवंता, हा जीव अज्ञान आहे, हा जीव दुःखात गुरफटलेला आहे, त्याची सोडवणूक कर, त्याला ज्ञानी बनव, त्याला तुझ्या स्वरूपात विलीन करून घे. हे संतांची शिकवण आहे आणि तीच शिकवण या व्यासपीठावरनं बाहेर पडली पाहिजे. कारण ज्ञानेश्वरीमध्ये विनोद नाही आहेत, दासबोधामध्ये विनोद नाही आहेत, भागवतात विनोद नाही आहेत. आहेत की विनोद, नाही असं नाही, पण त्याला सात्विकतेची झालर आहे. आनंदी असावं, हसावं, भरपूर खळखळून असावं, पण त्याच्याबरोबर उद्धाराचं गांभीर्यही असावं. विठाल विठाल. जीवन म्हणजे एक युद्धभूमी आहे. मनाचा कान करू नये का? जीवन म्हणजे एक युद्धभूमी आहे आणि त्या युद्धभूमीवरती प्रत्यक्ष युद्ध करणारे सैनिक वेगळे आहेत, त्या सैनिकांना संदेश देणारे सैनिक वेगळे आहेत. या सर्व सैनिकांच्या वरती नियंत्रण ठेवणारा एक जण सेनापती आहे, आणि त्या राज्याचा कारभार सांभाळणारा राजा आहे आणि त्या राजाला एक पत्नी आहे. यांचा कार्यभाग कसा चालतोय का? कान उघडे ठेवून आहे का? युद्धभूमीवरती प्रत्यक्ष युद्ध करणारे सैनिक वेगळे, त्यांचं नाव कर्मेंद्रिय. कोणकोणते कर्मेंद्रिय आहेत? कर्मेंद्रिय हात, पाय, पुढं हात. साधा साधा शब्द, हात, पाय, तोंड, जेवतो ते, बरोबर आहे. गुदा आणि शिश्न, हो, मला मूत्र विसर्जित करतो ते 2 ठिकाण, आणि हे 3, असे 5 कर्मेंद्रिय आहेत. ते प्रत्यक्ष युद्धभूमीवरती कर्म करत असतात. पण भाऊ, त्यांच्याकडे खोटेपणा चालत नाही, आहे स्पष्ट. आज्ञा आली की ऐका अध्यात्म. प्रत्यक्ष युद्धभूमीवरती कर्म करणारी कर्मेंद्रिय, या कर्मेंद्रियांना आज्ञा करणाऱ्या आणखीन 5 कर्मेंद्रिय आहेत, त्याचं नाव आहे ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय म्हणजे माहिती. ते माहिती घेतात आणि कर्मेंद्रियांना पुरवतात. बरं, माहिती घेताना स्पष्ट, खोटेपणा त्यांच्याकडे नाही. कोणकोणती ज्ञानेंद्रिय आहेत? जीभ, नाक, डोळे, कान आणि त्वचा. सोप्या शब्दात आपण मांडूया. त्वचा म्हणजे स्पर्श, नाकानं गंध, डोळ्यानं पाहणं, नाही का, कानानं शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द. हे 5 ज्ञानेंद्रिय, 5 विषय आहेत. ही 5 ज्ञानेंद्रिय काय करतात? कर्मेंद्रियांना आज्ञा देतात. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय ही सैनिक. ह्या सर्व सैनिकावरती नियंत्रण ठेवणारा एक सेनापती आहे, त्याचं नाव आहे मन. समजून घ्या. आणि या राज्याचा राज्यकारभार ज्याच्या सत्तेनं, ज्याच्या शक्तीनं चालू आहे, तो म्हणजे आत्मा. राजानं जर रिटायरमेंट घेतली तर ही युद्धभूमी ओसाड. राजाने रिटायरमेंट घेतली की ही युद्धभूमी ओसाड, सगळे सैनिक ओसाड. म्हणून आत्मा नावाचा जो राजा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. पण एक गोष्ट अशी आहे, तो राजा काहीच करत नाही, फक्त शक्ती पुरवतो. काय करतो तो? फक्त शक्ती पुरवतो. तसं भगवंतही काही करत नाही, तो फक्त शक्ती पुरवतो. समजून घ्या. काय मंडळी म्हणतात? काय नाही म्हणले, सगळं जर देवाच्या आज्ञेनं चाललं असलं तर आमच्या हातनं पाप तोच करत असेल. नाही, सगळं त्याच्या आज्ञेनं चाललंय. चाले हे शरीर कोणाचे, सत्य कोण बोलवी, ते हरवी, देखवी, ऐकवी, सगळं तोच करतोय. पाप तोच करीत असेल. याला उत्तर आहे, जसा आत्मा काहीच करत नाही, शक्ती पुरवतो, तसा परमात्मा काहीच करत नाही, शक्ती पुरवतो. फक्त ती शक्ती वळवायची कुठं हे आपल्या मनाच्या हातात आहे. समजून घ्या आम्ही काय म्हणतोय. विषय गहन असला तरी समजून घ्या. पाणी एकच आहे, पण तेच पाणी मिरचीला पुरवलं.
गुणधर्म काय? मोठ्यानं बोला. तिखट, तेच पाणी कारल्याला पुरवलं, गुणधर्म. तेच पाणी उसाला पुरवलं, गुणधर्म. तेच पाणी चिंचेला पुरवलं, गुणधर्म. हा काय प्रकार आहे? पाणी एकच हे गुणधर्म वेगळे का? घरात वीज एकच आहे, पण बाथरूम मध्ये हीटर ऑन केला की पाणी गरम आणि फ्रीज मधलं पाणी गंमत आहे नाही. याचा अर्थ पाणी म्हणजे शक्ती, वीज म्हणजे शक्ती आहे, पण घरातली उपकरणे वेगळी आहेत, झाडांचं बियाणं वेगळं आहे. तसं अंतःकरण चतुष्टयामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही वेगवेगळी उपकरणं आहेत. त्याला शक्ती पुरवणारा आत्मा नावाचा परमात्मा मात्र एकच आहे, लक्षात ठेवा. तो एकच आहे. शक्ती पुरवायचं त्याचं काम आहे, पण पाणी शक्ती वळवायचं कुठे हे मनाच्या हातात आहे. त्या मनानं जर ठरवलं ही शक्ती विषयाकडे वळवूया आपण, तर विषय प्रभावित होणार, कामविकार वाढणार, क्रोध वळवणार, हातून घडून येते कृत्य घडणार. हे कुणाच्या हातात आहे? मनाच्या हातात आहे शक्ती कुठे वळवायची. तेच जर ज्ञानोबरायांसारखी आम्हाला आज्ञा देता आली, जेव्हा मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. हे तुकोबरायांच्या मनानं आज्ञा दिली, मनाला आज्ञा दिली, बरोबर मन जाऊन विठोबाच्या पायी स्थिरावलं. ऋणुझुणू रे भ्रमरा, सांडी तो अवगुणू रे भ्रमरा. आज्ञा ऐकली, तुला पाहिजेच ना चरण कमळ तोळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. ही आज्ञा ऐकली, शक्ती कुठं पुरवली? आमच्यातून बलात्कार का होतात? मनाच्या अधीन असल्यामुळं. आमच्यातून खून का होतात? मनाच्या अधीन असल्यामुळं. आमच्या हातून भ्रष्टाचार का होतो? मनाच्या अधीन असल्यामुळं. मोह का बळावतो? मनाच्या अधीन असल्यामुळं. सगळं घडतंय मनामुळं घडतं, लक्षात ठेवा. आत्मा नावाचा राजा स्थिर आहे, शक्ती पुरवतोय, आणि त्याच्याही बरोबर एक जण तिची सौभाग्यवती आहे, तिचं नाव आहे बुद्धी. क्या बात आहे, कळलं का? आता मला सांगा, युद्धभूमीवर कर्म करणारे इंद्रिय कोणती? कर्मेंद्रिय. त्यांना संदेश पुरवणारी इंद्रिय कोणती? ज्ञानेंद्रिय. ह्या सर्वांच्या वरती नियंत्रण राखणारा, मगाशी सांगितलं 11वं मन म्हणजे इंद्रिय म्हणजे मन, त्याचं नाव सेनापती. तो सेनापती या सगळ्यांच्यावर नियंत्रण करतो. आत्मा नावाचा राजा निवांत आहे, पण राणी जी आहे मात्र तिला तल्लक आहे. बरं, काय तिचं नाव? न्याय निवाडा सगळं तिथंच कळतं, सगळं ठरतं तिथं, प्लॅन तिथं होतो. आता युद्धभूमीवरती कर्मेंद्रिय युद्ध करतात. कसं युद्ध करतात? मनाचं कसं ऐकतात? जरा एक छोटासा दृष्टांत. हा एक दृष्टांत आहे. प्रपंचातले सगळी कर्म आम्ही याच पद्धतीने करत असतो. कशी करतो बघा. पाप कर्म कसं घडतं? समोरून सुंदर नवजवान देखणी स्त्री आली, देखणी सुंदर, पाहिली कुणी? डोळ्यांनी. डोळे म्हणजे ज्ञानेंद्रिय. डोळ्यांनी पाहिली सुंदर नवजवान देखणी, आहे तशी सांगितली. खोटं बोललेत का ते? नाही, सांगितली. कुणाला सांगितली? तर बुद्धीला सांगितली. बुद्धी म्हटली क्या बात है, क्या बात है. सेनापतीनं का बसावं का नाही? त्याला धीरच धरवं ना. ते काय म्हटलं? कर्मेंद्रियानं लगेच आज्ञा दिली तिने. सेनापती शेवटी तो कर्मेंद्रिय बिचारे आज्ञाधारक. ते म्हणले, सेनापती म्हणला अरे गप काय, जमते का बघा, जमते काय बघा. आता कर्मेंद्रिय बिचार वर्ण ऑर्डर आली म्हणतात ती पाळलीच पाहिजे. हो, डोळ्याने सांगितलं सुंदर नवजवान देखणी स्त्री आहे. बुद्धी म्हणली क्या बात है. मन नावाचा सेनापती म्हणतो कर्मेंद्रियांना अरे थांबलाय का, जमते का बघा. त्याने आज्ञा पाळली. जाता जाता कोपरा मारला कोपरा.
जसा कोपरा मारला तसं कर्म घडलं. कोणतं कर्म घडलं? पुण्यकर्म. मग कुठलं कर्म घडलं? पाप कर्म घडलं. पाप कर्म घडलं. हो, कर्म घडल्याबरोबर भोग तयार झाला, त्याचं नाव दुःख. आणि तो भोग कसा मिळाला बघा. मनानं आज्ञा केल्याबरोबर इंद्रियांनी आपली आज्ञा पाळली, जाता जाता कोपरा मारला, कर्म घडलं. पायातला उच टाचाचा सँडल निघाला, गालपड फाड करून बसला. फळ मिळालं. मार कुणी खाल्ला? शरीरानं. तिथं मन कुठं आहे? ते जे गायब झालं, तडाखा बसले. काय सूचना? अर्थ कळला का? पण आपली भूमिका बघा, आपली अवस्था बघा. जसा दंड देहाला झाला, जसा सँडल गालपडाव पडला, तसं देवाला म्हणते, देवा असं कसं केलंस? देव म्हटला वे जमते का बघ. म्हणून तुकोबारायांनी गोड प्रमाण दिले आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या प्रपंचामध्ये, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये. मनाचं ऐकून ज्यावेळेला मी कर्म करतो त्यावेळेला देहाला दंड मिळतो. देहाला दंड मिळाला की आम्ही दोष देवाला देतो. म्हणून तुकोबारायांनी तुम्हा आम्हाला उपदेश केलेला आहे. काय? तुका म्हणे देवावरी कारुसावे. तुका म्हणे देवावरी मनासी पुसावे काय केले. कडू जिरे मागो अमृत फळे. कडू जिरे मागो अमृत फळे. पेरू कडू जिरे मागो अमृत फळे. पेरू कडू जिरे मागो अमृत तुका म्हणे देवावरी का रुसावे. अरे देवानं काय केले? मी मगाच सांगितलं, देव आमच्यात हस्तक्षेप करतच नाही. कशाला देवाला दोष द्या? काय जरा जरी दुःख झालं की देवाला काय आमचं बघावलं नाही म्हणून देवानं आमचं वाटोळ केलं का? तुझ्याकडे एकट्याला बघायला तर लक्ष वेळ आहे वे. ब्रह्मांडाचा पालन करता येतो. ब्रह्मांड तुझ्या एकट्या प्रारब्धाच्या चुकीमुळे तुझ्या एकट्याकडे लक्ष द्यायला त्याला कुठे वेळ आहे? तो शक्ती पुरवायचं काम करतोय. दोष कुणात आहे? तू का म्हणे देवावरी का रोसावे, जेव्हा मनासी पुसावे काय केले. हा भोग मला का भोगावा लागतोय? आपल्या मनाला विचारावं, मनाकडनंच उत्तर घ्यावं. समजून घ्या. कारण पापाचे संचित देहाशी दंडन तुझं नारायणा बोल नाही. मनाचा ऐकून पापाचा साठा करतो आणि दंड देहाला मिळतो. दोष देवाला देण्यात काय अर्थ नाही. हो, दोष आपल्या मन शुद्ध करा देह जिजवावे. मन शुद्ध करा देह जिजवावे. वस्तुशी वळखावे तुका म्हणे. वस्तुशी वळखावे तुका म्हणे. अधरा ज्ञान दृष्टी आत्मसुख धारे. आत्मसुख धारे उघडा ज्ञान दृष्टी. वळखावे तुका म्हणे. वस्तुशी वळखावे तुका म्हणे. आत्मसुख धारे उघडा ज्ञान दृष्टी.
करा मन देहातीत व्हावे वस्तूशी ओळखावे ओळखा रे वस्तू सांडा रे कल्पना 12 भंगातला प्रमाण आहे बरोबर ना असो कुठपर्यंत आलो होतो विसरलो मी हा पापाचे संचित देहाशी दंडन तुझं नारायणा बोल नाही तुका म्हणे देवावरी कारोसावे मनासी पुसावे काय केले पण त्याच्या पुढची गोष्ट सांगू मनाची ही एक बाजू झाली मी सांगितले बद्धाला कारणी मन आहे पापाला कारणी मग जर पापाला कारण मन असेल तर पुण्याला बी कारण सुखालाही कारण मनच आहे याचा अर्थ असा होतो की ज्या वेळेला मन विषयासक्त होतं त्यावेळेला मनाचा विकारात्मक प्रभाव वाढतो आणि ज्या वेळेला मन परमार्थिक होतं ज्यावेळेला मन सत्वगुणी होतं त्यावेळेला त्याचा मन पण मावळत आणि त्याचा प्रभाव कमी होतो ते आपल्या आज्ञेत राहायला सुरुवात करतात मनाला जर आपल्या आज्ञेत ठेवलं तर मन आपण सांगेल तसं वागतं पण आम्ही जर मनाच्या अधीन गेलो तर ते सांगेल तसं आम्ही वागत असतो लक्षात ठेवा म्हणून मरकटाची दोरी जशी मदारीच्या हातात असतात तसं मनाची दोरी आमच्या हातात पाहिजे लक्षात ठेवा नाहीतर आजकाल उलट झालंय माकडाच्या हातात आमच्या दोऱ्या आहेत आणि ते सांगेल तसं उड्या मारतोय आम्ही सांगेल तसं एवढा जीव मनाच्या अधीन गेलाय बरं का भ्रमर गुंतले मग त्याला इष्टी कळना इष्टी स्टँड कळना गाव कळना लहान मोठं कळना पिसाटल्या गद मागं लागले बघा ते हे कारण काय मनाच्या अधीन आहे तो जीव समजून घ्या मी थोडंसं बोलता प्रतिकात्मक बोलतो स्पष्ट बोलत नाही जाणकार आहात तुम्ही तसं तुमचं मन लय हुशार बऱ्याच गोष्टी कळतात नाही का तुकोबाराने सांगताना सांगितले बाबा रे ज्याचं मन विकार रहित आहे ज्याचं मन उन्मन आहे असं ज्याच्याजवळ मन आहे देव तिथंच वास करतो जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन भगवंत जाड त्याचे जवळी त्याची पुढची गोष्ट सांगतो जगामध्ये सख्य मित्र कोणीच नाही की जो मन आहे ज्यावेळेला आम्ही एकटे असतो त्यावेळेला आमचं एकटेपणा दूर करण्यासाठी म्हणून मदत करणारं कोण तर ते मन आहे समजून घ्या आम्ही जर हातापायाने पांगळे असू पण मन जर मजबूत असेल तर पर्वत सुद्धा पार करण्याची शक्ती त्या मनाच्या सकारात्मकतेत आहे समजून घ्या म्हणून मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आणि ज्यावेळेला ते मन साक्षी भावानं राहतं ना सुख ना दुःख ना पाप ना पुण्य साक्षी भावानं ना पुण्याची बाजू धरत ना पापाची बाजू धरत ते साक्षी भावानं ज्या वेळेला राहतं त्यावेळेला होणाऱ्या कर्मापासून सुख आणि दुःख त्याला भोगावंच लागत नाही कळते का मी काय म्हणतोय दोन गटात मारामाऱ्या दोन गटात इकडं एक गट आहे इकडे एक गट आहे इकडे दगड फेकून मारतात कोण हो चैन साखळ्यानं मारामारी सुरू आहे हो पण एक जण बिल्डिंगच्या 3ऱ्या मजल्यावर होता आणि त्या गॅलरीतनं तो भांडणं बघत होता काय म्हणतोय मी गॅलरीतनं तो भांडणं बघत होता टाळकी खालच्यांची फुटत होती का ह्याचं फुटलं टाळक का तो भांडणात होता का जी भांडणात होती ज्यांनी कर्तेपणा घेतला त्यांची डोकी फुटली हो पण जो विभक्त होता ना साक्षी रूपाने ते भांडण बघत होता त्याचं डोकं फुटलं का तसंच प्रापंचिक जीवनामध्ये तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये कर्म करत असताना इंद्रियाकडून होणारे कर्म होऊ द्यात त्या मनाला साक्षी रूपाने ठेवा हो आपलं डोकं फुटणार
पण आमचं झालंय काय, त्या मनाला कर्तेपणात गुंतवतोय, आम्ही कर्ते होतोय, म्हणून आमची डोकी फुटत आहेत, म्हणून आम्ही प्रपंचातल्या दुःखाला मला सामोरं जावं लागतं. लक्षात ठेवा. त्रयस्थ ठेवा, तटस्थ ठेवा मनाला, मग बघा आनंद. माया म्हणजे काय, मी सुरुवातीला सांगितलं, मन आणि माया. माया म्हणजे काय? माया म्हणजे परब्रह्म तत्वावर आलेलं आवरण. मायेचा खेळ समजून घ्या मी काय म्हणते. मायेचा खेळ हा परब्रह्माच्या शक्तीवर अवलंबून आहे. परब्रह्म तत्व ही शक्ती रूपानं वास करते, पण ती दिसत नाही. हो, पण माया परब्रह्माच्या जीवावर उड्या मारते, पण ती दिसते, म्हणून तुम्हाला वाटतं मायेचं प्राबल्य जास्त आहे. समजून घ्या मी काय म्हणतोय. वास्तविक पाहता परब्रह्मा पुढं माया म्हणजे क्षुल्लक आहे, मुंगी आहे. म्हणून मुक्ताबाईंचा गोड अभंग आहे. मुंगी उडाली आकाशी तिने गिळीले सूर्याची, गिळीले सूर्याची. मुंगी उडाली आकाशी आकाशी तिने गिळीले सूर्यासी. मुंगी म्हणजे माया. उपमा देताना मायेला मुंगीची उपमा दिलेली आहे आणि परब्रह्माला सूर्याची उपमा दिली. पण त्या मायेनं काय केलं, परब्रह्मरूपी सूर्य झाकून टाकला. आभाळ्यावन सूर्य, मध्यानीचा सूर्य झाकला जावा आणि तुम्हाला वाटतं सूर्यच नाही. हो, पण त्या आभाळाच्या पलीकडे सूर्य आहे. आभाळ म्हणजे माया आहे, लक्षात ठेवा. ह्या मायेनं त्याला झाकलेलं आहे. आणि म्हणून मायेनं झाकल्या म्हणून तो नाही का, तर तो आहे. पण मायेचं एक वैशिष्ट्य काय आहे, मायेचं वैशिष्ट्य काय आहे, आपला तोरा मिरवणं. पती जन्माला माझे उदरी मी झाले तयाची नवरी. सुरुवातीलाच मी सांगितलं, मन आणि माया. अरे मन ते मज पासून परी असे माया अधीन. आणि म्हणून मनाला मनोबोध करताना नको नको मना गुंतू माया जाळी म्हटलेलं आहे. कारण मायेचा आणि मनाचा फार जवळचा संबंध आहे. लक्षात घ्या, माया आणि मनाचा फार जवळचा संबंध आहे. दोघं एकमेकाशी कळत असतात. ते मनाच्या मायेच्या प्रभावामुळं मन आम्हाला नाचवत असतं. समजून घ्या. एकदा काय झालं, हा दृष्टांत आध्यात्मिक आहे. एकदा काय झालं, मनाच्या मायेच्या प्रभावामुळं हो जीव दुःखात कसा अडकतो ते बघा. मन ही माया ही चंचल आहे. सद्गुरू जनार्दन महाराजांचं गोड भारुड आहे माझ्या सद्गुरूंचं. माया गतकाळी ग गतकाळी, गतकाळी ग गतकाळी, गतकाळी ग गतकाळी, गतकाळी ग गतकाळी, माया गतकाळी ग गतकाळी, गतकाळी ग गतकाळी, माया गतकाळी ग गतकाळी. माया गतकाळी, गतकाळी आली आमुच्या घरा, तिने मांडीला हा पसारा, भुलविले ब्रह्मादि हरिहरा या गतकाळीने. गतकाळी आली आमुच्या घरा, तिने मांडीला हा पसारा. यो पसारा कोणी मांडलाय? आधी नव्हती बळे आली. पूर्वी होती का ती? मग पूर्वी कोण होतं? परब्रह्म.
पूर्वी भाऊ परब्रह्म एकटंच होतं, पण भगवंतानी कूस बदलली आणि मायेला प्रसवलं, मायेला जन्माला घातली. म्हणून भगवंतानी स्वमायेचे आडवस्त्र, माया कुणी जन्माला घातली? भगवंतानी. म्हणून स्वमायेचे, स्व हा शब्द वापरलाय, स्वमायेचे आडवस्त्र लावणी खेळवी नाना सूत्र, बाहेर नटी छायाचित्र लक्ष 84. किती गोड सांगितलं. म्हणून आधी नव्हती बळे आली. बरं नुसतीच आली का? घरी येऊन मालकीनं झाली. आणि एवढंच काय, तिने शुद्ध कुळे विटाळली, विटाळली तिने शुद्ध कुळे विटाळली या गतकाळीने. जीव दुःखाचा फेरा का भोगतो ऐका. गंमत अशी झाली, माया नंतर आली, आधी आम्ही एकटेच होतो. आम्ही आधीचे ना मधीचे, आम्ही देवाजींच्या आधीचे आत्मरूपानं. जेव्हा नव्हते पवन पाणी तेव्हा होतो निरंजनी, जेव्हा नव्हता दुमदुम काळ तेव्हा होतो शून्याकार. आणि जेवढे जेवढे झाले अवतार आम्ही एकटेच होतो. निघालो. राजेश खन्नावर एक चित्रित केलेलं गाणं आहे बघा. मुसाफिर हूं मैं यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है. किती जन्म? जन्मो जन्म, बस चलते जा. आम्ही मुसाफिर होतो, आत्मस्वरूप मुसाफिर. निघालो. ना कोई आगे पीछे, ना कोई ऊपर नीचे, रोने वाला आनंदी होतो, बेफिकीर सच्चिदानंद रूप. निघालो आम्ही. आणि भाऊ जाता जाता मागणे खाली, महाराज थांबा जरा. मुसाफिर निघाला होता, मागणं हा खाली, महाराज थांबा जरा. एका बाईची हाक होती ती, आणि त्या बाईनं बरोबर एक लाकडी पिठी आणली होती. फरफटत फरफटत ती आली महाराजाजवळ. कावादरनं दोडा हाक मारतीये. काय आलाय? काय नाही, दर्शन द्या. महाराज पडा पडा पडा, राम कृष्ण हरी राम. ती पाया पडली, पदरानं महाराजाचं तोंड पुसलं. महाराज 3 जागी दिलं. ही म्हणले, महाराज काय करताय? काय नाही म्हणले, निघालो एकटाच आहे. ती म्हणली, माझं एक काम करता का? काय? काय नाही म्हणली, माझी एक वस्तू राहिली घरात, तेवढी घेऊन येते, तवर माझी पिठी सांभाळता का? शो म्हणला, तर काय काम ना धाम सांभाळतो. एवढी म्हणली पिठी सांभाळा, तवर मी आलीच, सांभाळतो म्हणली. या तिने पिठी बुवाच्या ताब्यात दिली, पदराचा झटका मारला, टाटा बाय बाय. असं जी किरणजी गायब झाली. महाराज तिथंच 1 तास 2 तास 3 तास. ही बया काय येणार परत. कोड पडलेलं का म्हणजे अवघड झालं. ही काय आलीच नाही, दुसरीच आली, म्हणजे पोलीस गाडी आली. पोलीस गाडी वाव वाव करत आली. बुवाने पिठी भोवती 3 येडं मारलं, ब्रेक मारला, आणि त्यातनं 1 इन्स्पेक्टर आणि 2 हवालदार उतरले खाली. हा दृष्टांत ऐका, त्याच्यानंतर मी तुम्हाला सिद्धांत सांगतो. अध्यात्म आहे. 2 जण उतरली खाली. बुवाला विचारलं, बुवा पेटी कोणाची? बुवाला कोड पडलेलं का म्हणलं, आता माझी म्हणावं तर माझी नाही. बरं आता माझी नाही म्हणावं, आणि ही जर घेऊन गेली तर त्या बाईला काय देऊ? पडलं कोड्यात. आता म्हणले काय करायचं? विचारात पडलं. परत पोरस, अरे बुवा पेटी कोणाची? पेटी वय, पेटी वय. त्याची प्लेट तिथं झाडा करी.
किंवा हळूच म्हटलं एक काम करूया म्हटलं आत्तापुरती माझी म्हणूया. डोक्याला ताप नाही म्हणले. आपलं ही जातील बाईची बाईला पिठी देऊन टाकून मोकळं हो आपण. भाव कसा होता याचा? सरळ. अरे बुवा पिठी कोणाची? माझी पिठी माझी. पिठी तुझी? म्हणजे हो. आता त्या पिठीला होतं कुलूप. इन्स्पेक्टरनं विचारलं चावी दे. पिठी तुझी? म्हणजे हो. चावी दे. हे म्हटलं माझ्याकडे नाही चावी. हाय का याच्याकडे चावी? पिठी तुझी चावी तुझ्याकडे नाही? हो म्हटलं माझ्याकडे नाही. इन्स्पेक्टर हवालदाराला म्हणते लबाड दिसते बरं काही बुवा. पिठी माझी म्हणते पण चावी नाही म्हणते म्हणजे काहीतरी गोलामाल. अरे बुवा पिठी कोण आहे म्हणे माझीच आहे. मग चावी माझ्याकडे चावी नाही. पिठी सकट बुवा पोलीस गाडीत. अहो म्हटला माझा आहे का माझा आहे का? अहो माझा आहे का? झाड पोलीस गाडीत बस. बसवला पोलीस गाडीत. पोलीस स्टेशनला नेलं. कशा सकट? पिठी सकट. हो. आणि रिमांडावर घेतलं महाराजाला. बुवा पेटी कुणा? मग माझीच आहे. आता नाही म्हणा तर लय मारते म्हणून परत माझीच. मग चावी चावी माझ्याकडनं. पण आहे का त्याच्याकडे चावी? बिचाराकडे नाही. नाही म्हटला की पट्ट्यानं मारायला सुरुवात केली. लाल भडक केला. तसं ऐकानं म्हटलं की लोखंडाच्या हरभऱ्यावर लाटला उघडा करून. हो लक्षात घ्या. तरी बी माझीच. बर हे दुःख का भोगते हो बाबा? कशामुळं? काय म्हणला तो? माझी पिठी नसताना माझी म्हटला आणि रट्ट खाल्लं. अहो त्याला टायर मध्ये घातला आणि टाचा फोडल्या. मिरच्याची धुरी दिली. हे म्हटले तसं ऐकणार नाही. टाळा फोडा. पिठीचा टाळा बुटानं फोडला. झाकाण उघडलं. आत काय? कागदाची रद्दी, कपड्याच्या चिंध्या. एक 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 ती चिंध्या रद्दी काढायला सुरुवात केली. बरोबर पिठीच्या मध्यभागी 2.5 महिन्याच्या बाळाची हत्या केली होती. किती महिन्याच्या बाळाची? 2.5 महिन्याच्या बाळाची हत्या केली होती. ते बाळ बघितल्याबरोबर इन्स्पेक्टर विचारला बुवा पेटी कोण? हो माझी नाही. आता तू किती बी नाही म्हण यम यातनं सुटका नाही. लक्षात ठेवा. अर्थ कळला का? आता तुम्ही सुज्ञात जाणकार आहात. या दृष्टांताचा सिद्धांत आपण पाहूया. ती हाक कोणाची होती सांगा बरोबर? महाराज कोणाची हाक होती? मोठ्यानं बोला. मायेची हाक होती. त्या मायेनं लाकडी पिठी दिली. कुठली? मनुष्य देह नावाची पेटी दिली. आत्मस्वरूप तुम्ही आम्ही मुसाफिर होतो पण मनुष्य देह नावाची पेटी दिली. बरं ही पेटी कोणाची आहे? देह हे भांडवल मायेच. हे कोणाचं भांडवल आहे? देह. मग काय म्हणतोय आम्ही? कोणाचं आहे? माझं. बरोबर आहे का? हो. आणि ज्या वेळेला जाब विचारला यमदूतांनी, यम आणि यमदूतांनी जाब विचारला तुला काय म्हटला? माझे नसून सुद्धा माझे म्हटलास. आणि मग फक्त ममत्वामुळं, माझ्या शब्दाचा अर्थ ममत्व, या देहाबद्दलची आसक्ती, ममत्वामुळं आम्ही दुःख भोगायला लागलो आणि माझं म्हणायला लागलो. ज्या वेळेला ती पेटीचं झाकण उघडलं, पेटीचं झाकण उघडलं, त्याच्यापूर्वी चावी मागितली ना? काय मागितली? चावी मागितली. पण चावी होती का याच्याकडे? चावी एकाकडेच आहे. समजून घ्या मी काय म्हणतोय. चावी या पेटीला एकूण 9 दार आहेत. पण या 9 दारांचा उपयोग नाही. आणखीन एक दार आहे, त्याचं नाव आहे दशमद्वार. आणि त्या दशमद्वाराची चावी एकाकडेच आहे, त्याचं नाव आहे सद्गुरू. ती चावी घेऊन दशमद्वार उघडलं, आज जे काय अलौकिक, हो त्या अलौकिक
संपत्ती, भगवंत नावाचं फळ, भगवंत नावाचा ऐश्वर्य त्या 10व्या दाराच्या चावीतूनच कुलपातूनच उघडल्यानंतर मिळतं, लक्षात ठेवा. ती ह्याच्याकडे नव्हती, त्याच्याकडं नव्हती. टाळा फोडला, झाकण उघडलं, यात काय आहे? हा देह नाशवंत मलमूत्राचा बांधा. कागदाची रद्दीने कपड्याच्या चिंध्या म्हणजे काय? सगळं आत हेच आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य 2.5 महिन्याच्या बाळाच्या हत्या म्हणजे काय? हृदयस्थ असणारं जे अनिर्वाच्य नाम आहे त्याला अजपाजपणे म्हटले माऊलींनी. ते नाम, ते अनिर्वाच्य साधन हृदयस्थ मध्य ठिकाणी आहे. आणि जन्मताच ते बाळ आम्हाला प्राप्त आहे, पण त्याची आम्ही हत्या केली त्याचं स्मरण न करता. त्याचं स्मरण न करता त्याची आम्ही हत्या केली. लक्षात आलं का? आणि म्हणून दुःख भोगतो. लक्षात ठेवा. कळला का अर्थ? म्हणून तुकोबराय म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतुमाया जाळे, काळाला जवळी ग्रासावया, काळाची ओढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची काम्यना दूर राहे, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी, भली भली तुका म्हणे तुला सोडविना कोणी. मग श्रोते मंडळींना प्रश्न पडे, मग संसार टाकू का, प्रपंच सोडू का? प्रपंचात राहून अनासक्त राहता येतं. संसारी असावी असोनी. त्याच्या पुढचे एक महत्वाचं वाक्य सांगतो. माई जरा 5 मिनिटं बसा, बसा बसा खाली 5 मिनिटं. माहित आहे मला वेळ झालेली आहे, ऊन लागते. 5 मिनिटं फक्त. प्रपंचात राहून अनासक्त राहता येतं. त्याचे पुढचं महत्वाचं वाक्य सांगतो. प्रपंच कधीही पूर्ण होत नाही की जो आम्ही पूर्ण करायच्या मागे हात धुवून लागलोय. कधीच पूर्ण होत नाही. जर प्रपंच पूर्ण झाला असता, टाटा बिर्ला अंबानी सगळी थांबली असती. बस झाला आता. पण थांबलेत का? ते झोपेच्या गोळ्या घेऊन, शुगरच्या गोळ्या घेऊन चालवायचा रेटून प्रयत्न करतायत ना. पण झालाय का पूर्ण? मग पूर्ण काय होतो? तर परमार्थ. एकदा तुमची परमार्थिक अवस्था परमोच्च बिंदूला जाऊन पोहोचली, हो, आत्मज्ञान प्राप्त झालं, भगवंताची ओळख झाली की आमचा परमार्थ पूर्ण झाला. आणि मग प्रपंच नशिवर वाटतो. तोपर्यंत प्रपंच करायचा का नाही? का टाकायचा आहे? प्रपंच टाकून चालत नाही, तो टाकताही येत नाही. मग काय करायचं? तडजोडीनं त्याला हळूहळू हळूहळू प्रेमानं न्यायचं. जसं परमार्थाला श्रद्धेची गरज आहे, तसं प्रपंचाला प्रेमाची गरज आहे. आमचा प्रपंच सुखाचा व्हावा असं वाटत असेल, हो, तर प्रेमाचं थोडंसं फोडणी टाका त्यात. बघा कसं चमचमीत लागते जेवण. एक जण माझ्याकडे आला, म्हणले महाराज बायको लय कजाग मिळाली, लय कजाग बायको. मी म्हटलं कजाग कशावरनं? दररोज मांडती. असं नसते राजा म्हणले, दोन्ही चाका समान लागतात. तू बी जरा प्रेमानं बोलत जा, तू बी जरा अंतःकरणापासून त्याच्यावर प्रेम कर. जशी तुला प्रेमाची गरज आहे तशी तिला बी प्रेमाची गरज आहे. नाही म्हणले महाराज तिचा स्वभावच तसला आहे. म्हणले काय झालं? काय नाही म्हणले, दररोज भांडती. वेडायस का म्हणले? जरा प्रेमानं 2 शब्द वापर. म्हणले काय करू? काय नाही, दिसायला कशी कासना म्हण. हा 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 कारभार नाही. काय आज दीपिका पदुकोण सारखी दिसतेस ग? काय फरक पडला? बरं फुकटचे शब्द आहेत ते. अहो म्हटले महाराज कसं? अरे वेळाच का म्हटले, फुकटचे शब्द वापरायचे आपल्याला. स्वयंपाक बायकोनं कसा का करीना म्हण. हा 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 कारभार नाही. काय आज
स्वयंपाक केलायस, क्या बात आहे, काय कौतुक करू तुझं. म्हण बघ भांडण झालं तर दुसऱ्या दिवशी. बरं ह्या गोष्टीला सातत्य लागतं बरं का, आदनं मधनं म्हणून चालत नाही. ह्यो गेला घरी गिळायच्या वेळेला, जेवायच्या वेळेलाच बरोबर गेला. बायकोनं तोंड मुरगाळलं. आलं किमी तार खादीला कारण धरणीला भार ह्याला लावला चुलीला. ह्यो गेला महाराजांचा ऐकून ताटावर डायरेक्ट बसला. ताट पुढं आलं. बायकोनं भाजी भाकरी मोडून दिली. खा म्हणली, मोड द्या. ह्यानं भाकरीचा घास म्हणला तोंडात टाकला. बायकोला म्हणला कारभारने, हा 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 काय भाजी केली असं आज, लय भारी झाली बघ भाजी. हिला कौतुक वाटावं का नाही. हिनं उठलं लाटणंच घेतलं. लाटण्यानं फोडा सुरुवात केली नवऱ्याला. अगं म्हटलं का मारते, तुझं कौतुक करतोय मी, का मारतेस मला. बायको म्हटली मुडद्या, दररोज भाजी करते तेव्हा नावं ठेवतेस, आज शेजारने दिलेल्या भाजीला गोड म्हणतेस बाई. धो धुतला. दृष्टांत तिथं संपलेला नाही, पुढं आहे अजून. तो म्हटलेला का कुणाचाच पर्याय चालू ना. महाराजाला विचारलं, ते न बी आता काय म्हटलं अवघडच झालं, पण ही पिढा ज्याच्याकडनं आणल्या त्यालाच फोन लावावा म्हणून सासऱ्याला फोन लावला. मामाजी असं कुठं असतं का म्हटलं, कसली पुरगी दिल्या म्हटले, मामा मारत्या म्हटलं, असं कुठं असतं का, मीच भेटलो का तुम्हाला. मामाजीचा तिकडनं रिप्लाय आला, जावाय बापू जे फळ तुम्हाला दिलंय त्याचं अख्खं झाड मी घरात सांभाळते, घ्या गोड मानून. आता घरोघरी मातीच्या चुली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, म्हणून प्रपंच झेपेना की तुकोबारायांनी गोड शेवटचं प्रमाण दिलेलं आहे. दारा दरा दारे दारे दा दारे हा तुका म्हणे घालू तया, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, आणि तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया, काळाचे पुढे पडेल बा जेव्हा, काळाची पुढे पडेल बा सोड. एका चक्रपाणी वाचो, एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया,
15 दिवस झाले कष्ट झाल्यामुळे मला उभं गाता येईल. सगळ्यांची क्षमा मागतो. सोडविना तेव्हा माय म्हणून माझी सौभाग्यवती तिला घेऊन आलो. जरा साथ कर म्हटलं. मला कधी येत नाही पण माझ्या काळजीपोटी ती आली. सोडविना तेव्हा माय बाप माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप काळाचे कोणी किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी सनेरी तेथ माझी उरले पाये पण करविले तैसी केले कटकट वाकुडे का नीट देव जाणे. मला आलेला अनुभव अर्ध्या मिनिटात सांगतो. मी महाराष्ट्राच्या बाहेर फिरत असतो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात मग खानदेश असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, पुणे असेल, कोकण असेल, सगळ्या भागात मी फिरतो. पण खऱ्या अर्थानं परमार्थाची आस, परमार्थाचं कौतुक आणि अंतःकरणापासून, भाविक अंतःकरणापासून परमार्थ कुठं केला जातो तर मराठवाडा आणि विदर्भातच केला जातो. ही मला अनुभूती आली. मी आता 3 प्रांत फिरून आलो. मी खानदेशात होतो थेरवा दिवशी, हो, काल मी विदर्भात होतो, आज मी मराठवाड्यात आहे. पण खऱ्या अर्थानं परमार्थ काय असतो हे जर अनुभवायचं असेल, हो, तर मराठवाड्यामध्ये जावं. आणि जास्तीत जास्त करून परळी भागामध्ये कान तयार असलेला स्रोत आहे, कान तयार असलेला स्रोत आहे. आणि म्हणून मी अध्यात्म सोडून बाकीचं विवेचनच करत नाही. परीक्षा घेणारी माणसं आहेत, परीक्षा पाहणारी माणसं आहेत. हो, आगाव सरांना माहीत आहे कुठं कुठला अभंग घेतला होता मी. बरोबर सांगतात महाराज, हा इथं अभंग घेतला, इथं होता कामा नाही. नाहीतर दुसऱ्या महाराजांसारखे आपले गत होईल. दमच देऊन टाकला सरांनी मला, नाही का. भाऊसारखी ज्ञानी मंडळी आहेत, अनुभवी आहेत, बुजुर्ग आहेत, माझ्या ओळखीचे आहेत म्हणून ह्यांची नावं घेतली मी. बाकी सर्व तुम्ही साथीदार मंडळी ह्या भागात आल्यानंतर मला असं तुम्ही तळहाताच्या फोडासारखं प्रत्येकजण झेलता जपता, त्याबद्दल मी तुमचे ऋण व्यक्त करतो. खूप धन्यवाद. खूप चांगली साथ. मृदंग दादा तुम्ही जरा शांत होता यावेळेला, असू दे. सर्व तुम्ही मंडळी माझ्यावर प्रेम करता. अनावधानानं कोणाचं नामोल्लेख राहिला असेल तर क्षमा करा, कारण ती मला सवयच नाही. खरंच सवय नाही मला नरस्तुती करायला बी आवडत नाही. या व्यासपीठावरनं फक्त भगवंताच्या कीर्तरूपाचं वर्णन व्हावं एवढंच मी अपेक्षा ठेवत असतो. तरीसुद्धा प्रत्यक्षरित्या या कार्याला ज्याने हातभार लावला आहे सर्वांचे ऋण व्यक्त करतो. आमचे मृदंगदादा असतील, ध्वनिव्यवस्था अत्यंत उत्तम. नंदनाचा तुम्हीच होता ना, खूप छान अप्रतिम साऊंड सिस्टीम. तुम्ही सर्व मंडळी 2-2.5 तास क्लिष्ट विषय समजावून घेतला, शांत बसला, त्याबद्दल तुमचे मी ऋण व्यक्त करतो. आणि महेश दादा पुन्हा एकदा आपल्या हरीश दादा आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपली ही आजची कीर्तन सेवा तुम्ही आयोजित केली, तुमचे ऋण व्यक्त करतो. बाकीच्या गोष्टी करता आल्या असत्या, पण वडिलांच्या प्रेमापोटी, पितृप्रेमापोटी हा सर्व घाट घातला. आणि 25 वर्ष मनातली खदखद आज तुम्ही पूर्ण केली या कीर्तनाच्या माध्यमातून. निश्चितपणानं आपल्या वडिलांचा प्रवास सुखकर होत असावा, झाला असावा, आणि कुठल्या तरी छान
आनंदमयी वातावरणात घरात ते वास करत असावेत. काही चिंता करू नका. तुम्ही या ठिकाणी सेवेची संधी दिली त्याबद्दल तुमचे ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. जय विठ्ठल जय